नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 6 सप्टेंबर 2025 वार शनिवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। वेळेचा आदर करा, कारण वेळ तुमचं आयुष्य घडवते। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। बीटीपी ग्रुप अमरावती की ओर से गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं। ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। शहरात गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी शांतता समितीच्या बैठका घेण्यात आल्या। या बैठकांमध्ये शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यावर भर देण्यात आला होता। यासाठी अमरावती पोलीस आयुक्तालयाने 3 पोलीस निरीक्षक आणि 1 ACP यांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी नियुक्ती केली होती। परंतु गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरातील मध्यभागी असलेल्या इरविन चौक ते मालवीय चौक यासारख्या मुख्य ठिकाणी वाहतुकीच्या नियमांची उघडपणे पायमल्ली होताना दिसली। सिटी न्यूजच्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्यांमधून हे स्पष्ट होते। राजापेठ उड्डाणपुलावरून येणारी अनेक वाहने चक्क विरुद्ध दिशेने खाली उतरताना दिसली। एवढेच नाही तर काही दुचाकीस्वार तर आपल्या जीवाची पर्वा न करता चुकीच्या बाजूने उड्डाणपुलावर वाहतूक करत होते। या महत्त्वाच्या ठिकाणी एकही वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात नव्हता। उलट वाहतूक शाखेचे कर्मचारी शहराच्या बायपासवर वाहनांचे चालन काढण्यात व्यस्त दिसले। वाहतूक शाखेचे ACP संजय खताडे यांनी रेल्वे पूल धोकादायक असल्यामुळे तो बंद असल्याचे सांगितले होते, पण वाहतूक सुरळीत होण्यासाठी शहरातील पर्यायी मार्ग कोणते असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे। या गंभीर परिस्थितीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। अमरावती शहरातील मुख्य रेल्वे स्थानकाजवळ राजकमल चौक, हमालपुरा, जयस्तंभ चौक आणि रेल्वे स्टेशन या मार्गांना जोडणारा रेल्वे उड्डाण पूल आता धोकादायक बनला आहे। 1963 साली बांधलेल्या या पुलाची मुदत आता संपली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या पाहणीत तो सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे। या गंभीर परिस्थितीमुळे 25 ऑगस्ट 2025 पासून या उड्डाण पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक पादचाऱ्यांसह पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। सध्या गणेश विसर्जन मिरवणुकीचा काळ आलाय, त्यामुळे पोलिसांसमोर नवीन आव्हान उभे राहिले। पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राजकमल चौक ते जयस्तंभ चौक आणि रेल्वे स्टेशन चौक ते हमालपुरा रोड या मार्गावरून मिरवणूक काढण्याबाबत अभिप्राय मागविला होता। सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या अहवालानुसार नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हे मार्ग गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी योग्य नाहीत। त्यामुळे पोलीस प्रशासनाने सर्व गणेश मंडळांना आणि नागरिकांना आवाहन केले आहे की जीव धोक्यात घालून या मार्गांचा वापर करू नये। सुरक्षिततेसाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। तसेच मिरवणुकी दरम्यान पोलीस आणि वाहतूक विभागाला सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे। जो अमरावतीतील महत्त्वाचा रेल्वे पूल आहे त्या अनुषंगाने त्यांना असं सांगण्यात आलेलं आहे की हा ब्रिज पादचारी सह वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि त्याखाली उभ्या राहणाऱ्या ज्या काही रेल्वे गाड्या असतील त्यामध्ये असणारे पॅसेंजर यांच्याही जीवितहानी किंवा वित्तहानी त्या ठिकाणी होऊ शकते। त्या अनुषंगाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशा प्रकारच्या सूचना पोलीस विभागाकडून रेल्वे प्रशासनाला देण्यात आलेल्या आहे। अमरावती शहरातील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अर्थात सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील आरोग्य सेवा ठप्प झाल्या आहेत। रुग्णालयाच्या फेज 1 इमारतीतील तज्ञ डॉक्टरांच्या संपामुळे यूरोलॉजी, बालरोग शस्त्रक्रिया आणि प्लास्टिक सर्जरी यांसारखे महत्त्वाचे विभाग पूर्णपणे बंद आहेत। गेल्या 10 दिवसांपासून या विभागांमध्ये एकही नवीन रुग्ण दाखल झालेला नाही आणि जे रुग्ण आधीच दाखल होते त्यांना नागपूरला रेफर करण्यात आले। त्यामुळे हे वार्ड सध्या ओस पडले आहेत। पेशंट इथे घेतच नाहीये, रेफर करत आहे नागपूरला। केव्हापासून संप चालू आहे? संप यांचा 8 दिवस झाले।
म्हणजे काय म्हणजे नागरिकांना त्रास होतो मग त्यांना कुठे कुठे पाठवता रेफर कुठे कुठे करत आहे? ते नागपूरलाच करत आहे रेफर, म्हणजे हायर सेंटरला. 25 ऑगस्ट पासून मानधनावर काम करणारे 62 तज्ज्ञ डॉक्टर आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. पेशंट आता बाहेर गावचे जे दुरून येतात त्यांना परत येणं जाणं, त्यांना तेच परत खर्च होत आहे, येण्या जाण्याची त्रास होत आहे, येऊन इथे राहावं लागतं, म्हणजे सरांची वाट बघायला लागते, कधी येणार आहे काय येणार आहे, दुरून येत आहे ना बरेच पेशंट. काय कायचे पेशंट वापस चालले? हिरोचे पेशंट जात आहे. किती दिवसापासून संपावर आहे डॉक्टर्स? आता बरेच दिवस झाले. त्यांची मुख्य मागणी म्हणजे 2005 पासून थकीत असलेले मानधन त्वरित मिळावे. गेल्या 17 वर्षांपासून त्यांच्या मानधनात वाढ झालेली नाही, ती वाढविण्यात यावी, अशीही त्यांची मागणी आहे. शिवाय शस्त्रक्रियांसाठी आवश्यक उपकरणे आणि पुरेसे कर्मचारी उपलब्ध करून देण्याची ही मागणी ते करीत आहेत. या संपावर तोडगा काढण्यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे मेडिकल अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे यांनी डॉक्टरांशी चर्चा सुरू केली असल्याचे सांगितले आहे. दिवसापासून सुपरमध्ये तुमचा पेशंट भरती आहे, काय तुमच्या प्रतिक्रिया? 1 तारखेपासून आमचा पेशंट ॲडमिट आहे इथं. शालिनी ढवळे म्हणून नावाचा. तिला किडनीचा प्रॉब्लेम आहे. तिथं ऑपरेशन करायचं, नळी टाकण्यासाठी तर न्यूरोसर्जन उपलब्ध नाही आहे. ते सांगतात की आम्हाला तुम्ही पंजाबरावमध्ये किंवा सुपर नागपूरला भरती करा, जवळ संपणार नाही तोपर्यंत. अजून काय त्रास होता? म्हणजे इथं थांबावं लागेल? हां, त्यांचं ते ऑपरेशन करावं लागतं. त्यांनी सांगितलं आम्हाला की दुसरीकडे बघा, पंजाबरावमध्ये वगैरे घेऊन. आमचं पेशंटची परिस्थिती म्हणजे आता सगळ्या सामान्य जनतेला त्रासच होते ना या गोष्टीचा. हा माझा पेशंट आहे आणि याला सीट आली मगाशी, तो पडला. त्याची मला एक गोष्ट समजत नाही आहे, इथं हे डॉक्टर करू काय राहिले नेमकं? त्यांना ऑब्झर्व करायला पाहिजे ना ह्या सर्व गोष्टी. आज संध्याकाळी बंद आहे, सकाळी कोण का बरं दिलं नाही? मग औषध सकाळी देऊन द्यायला लागत होतं लिहून, नाही तर मग कोणता असिस्टंट पाठवा लागत होतं त्यांनी. हे गोष्ट त्यांना समजत नाही काय? आम्ही सांगावं काय? डॉक्टर संपावर गेले, माहिती पडलं का? होतं. अरे डॉक्टर संपावर पडले मग दवाखाना बंद झाला असं म्हणणं. मग तुम्ही का बरं हे उघडून ठेवता? संपावर गेले तर औषध जर नाही भेटली तर त्याचे पैसे कोण देणार आहे? हे बाकीचे म्हणतात की बा औषध बाहेरून घ्या म्हणते. बाहेरून घेण्यासाठी पैसे हे देतात काय? तर वर्गणी करावं. आता ह्या गोष्टीचं कोण सांगते का? दिग्दर्शक आहे का कोणी? बाहेरगावच्या पेशंटला त्रास होतो. होतेच ना. हो, का बरं होणार नाही त्रास? त्यांच्या तिकीटचे पैसे आहे, सर्व गोष्टी आहे. काय वृद्ध माणूस आहे का तो? त्याची तिकीट पूर्ण कम्प्लिटली ओकेमध्ये आहे. शनिवारी त्यांच्यासोबत विशेष बैठक घेऊन त्यांना संप मागे घेण्याची विनंती करण्यात येणार आहे. विदर्भातील प्रसिद्ध आणि विश्वासार्ह आराधना शोरूम मध्ये ग्राहकांच्या खास विनंतीवरून रविवार 7 सप्टेंबर रोजी फक्त 6 तासासाठी एक खास सेल आयोजित करण्यात आला आहे. या संडे स्पेशल सेलमध्ये संपूर्ण कुटुंबासाठीचा नवा स्टॉक अर्ध्यापेक्षा कमी किमतीत उपलब्ध असणार आहे. हा सेल वर्षभरातून एकदाच आयोजित केला जातो आणि विदर्भवासी या सेलची आतुरतेने वाट पाहत असतात. या सेलमध्ये तुम्हाला फॅन्सी डिझायनर साड्या, जयपुरी, पैठणी, सिल्क आणि ॲटिक वर्कच्या साड्या अर्ध्या किमतीत मिळतील. हा सर्व स्टॉक थेट कारखान्यातून ग्राहकांसाठी आणला जातो, त्यामुळे तो इतक्या कमी किमतीत उपलब्ध आहे. आराधना संडे स्पेशल सेल, यह सेल साल में सिर्फ एक ही बार आयोजित की जाती है, जो पितृपक्ष के संडे को रविवार को दोपहर 12 बजे से लेकर 6 बजे तक सिर्फ 6 घंटे के लिए रहती है और इसमें हर चीज़ जो है लगभग आधी कीमतों में रहती है. इसमें ग्राहकों को बहुत ही ज़्यादा फ़ायदे से माल मिलता है, जिसमें डिज़ाइनर साड़ियाँ, वर्क की साड़ियाँ, सिल्क की साड़ी, सलवार सूट, ड्रेस मटेरियल, कुर्ती पैंट सेट और इसके साथ साथ मेंस वेयर में भी जीन्स, टी शर्ट, शर्ट सब कुछ जो है काफ़ी बड़ी मात्रा में और आधी कीमत में उपलब्ध कराया जाता है. क्योंकि यह पूरा का पूरा माल डायरेक्ट फैक्ट्री से फैक्ट्री टू कस्टमर सप्लाई किया जाता है, इसीलिए ये माल बहुत ही वाजिब से वाजिब दामों में लगभग जैसा बताया
आधी कीमतों में ग्राहक प्राप्त कर सकते हैं। उस दिन बहुत ही ज़्यादा भीड़ रहती है, तो ग्राहकों से अनुरोध करना चाहूँगा कि भीड़ से बचने के लिए सुबह में जल्दी आएं तो ज़्यादा फायदा और ज़्यादा वैरायटी पाएंगे। धन्यवाद। येत्या 22 सप्टेंबरपासून जीएसटीमध्ये मोठे बदल होणार आहेत। या बदलांमुळे सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे। या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे अमरावती जिल्हाध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन केले आहे। तसेच त्यांनी आगामी निवडणुका आणि स्थानिक राजकारणाबद्दल ही महत्त्वाचे वक्तव्य केले आहेत। पाहूया डॉक्टर नितीन धांडे नेमके काय म्हणाले। हा अतिशय ऐतिहासिक निर्णय आहे। स्वातंत्र्यानंतर सगळ्यात मोठा निर्णय कोणत्या सरकारने घेतला असेल तर तो GST मध्ये जे स्लॅब कमी केले तो आहे। सर्वसामान्य जनतेला सण उत्सवाच्या दिवसांमध्ये दिलेली सर्वात मोठी भेट आहे। पहिले वॅटच्या लागू करून वॅटच्या अंतर्गत भरपूर पैसे लुटण्यात येत होते। गुड गव्हर्नन्स टॅक्स लावल्यानंतर याच्यात कंट्रोल आलेला आहे। यावेळेस तर एक ऐतिहासिक निर्णय घेऊन मोदीजींनी ॲग्रिकल्चर सेक्टर म्हणा, फार्मसी सेक्टर म्हणा, डेली नीड्सचं सेक्टर म्हणा, याच्यावर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स गुड गव्हर्नन्स टॅक्स कमी केलेला आहे। तुम्ही समजा एक एक्झाम्पल घेत असाल तर ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये ट्रॅक्टरचे टायर, स्प्रिंकलर, मायक्रोन्यूट्रियन्स, पेस्टिसाइड्स या सर्वांवर 12% 5% टॅक्स झालेला आहे। तसंच एका टूथब्रशपासून तर AC हे जे आपले डेली नीड्सच्या ज्या गुड्स आहेत त्या सगळ्यांवर 12% तर 5% टॅक्स आणलेला आहे। तसेच इन्शुरन्स पॉलिसी जी आपली होती, मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी, त्याच्यावर GST 0 केलेला आहे। बाकीच्या सगळ्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहे त्या गोष्टींवर टॅक्स त्यांनी गुड गव्हर्नन्स टॅक्स हा कमी केलेला आहे। ही एक फार मोठा निर्णय आणि जनतेच्या लाभाकरता एक सामान्य जनतेचा जो व्यक्ती विचार करतो, जो नेता जनतेचा विचार करतो, सामान्य जनतेचा विचार करतो, तोच व्यक्ती हा निर्णय घेऊ शकतो। खूप खूप धन्यवाद देतो मी मोदी साहेबांना की त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि आपल्या देशाच्या सगळ्या नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे। मोदीजींची मी खूप त्यांचं मी कौतुक करतो, तसेच आभार मानतो। आपल्या ज्या देशाच्या फायनान्स मिनिस्टर आहे त्यांचेही आभार मानतो मी की त्यांनी दिवाळीच्या सणाच्या वेळेस शेतकऱ्याला, गरीब मजुराला, तळागाळातल्या माणसाला, तळागाळातल्या लोकांना हा एक मोठा गिफ्ट म्हणून त्यांनी हा दिलेला आहे। मला वाटते 80 ते 85% वॉर्डची रचना जी आहे ती मागच्यासारखीच आहे, त्यात काही जास्त बदल नाही आहे। थोडंफार इकडचे तिकडचे जे गल्ल्या असतील वगैरे ते कट केले आहेत त्यांनी। दोन वॉर्डमध्ये मला वाटते 2 प्रभागामध्ये थोडासा मोठा बदल झालेला आहे। तर हा बदल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन आहे, त्याच्यावर काय करायचा आमचा विचार चालू आहे। तुम्हाला परत सांगतो की भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हा संघटनेचा पक्ष आहे। आम्हाला तुम्ही कोणताही प्रभाग द्या, तुम्ही कसंही प्रभाग द्या, आमचे कार्यकर्ते जे आहेत ते 12ही महिने आम्ही आमच्या इलेक्शनकरता तयार असतो आणि प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक कॉलनीमध्ये आमचं काम झालेलं आहे आणि काम सुरू आहे जोरात। म्हणून आमच्या पक्षाला, भारतीय जनता पक्षाला या रचनेमुळे फार फरक पडेल असं मला काहीही वाटत नाही आहे। राष्ट्रीय धोरणं जे आहेत, लोकहिताची जी धोरणं आहेत, त्याच्यामध्ये जनकल्याणची जी स्कीम्स आहेत, जे प्रोग्रॅम्स आहेत, ते सगळे आम्ही वर्षभर आधीपासून चालू ठेवलेले आहेत, ते चालूच आहेत। त्याच्यामुळे इलेक्शन आहे म्हणून आम्ही लोकांपाशी गेलो असा विषय नाही आहे। लोकांपाशी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता नेहमीच असतो, त्याच्या दाराशी असतो, त्याची मदत करायला असतो। त्याच्यामुळे या महानगरपालिकेमध्ये वॉर्डाची रचना कशीही असो, आम्ही 50+ नगरसेवक घेऊन बहुमताने या महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकणार आहे। तर होते भाजप शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांचे विचार। त्यांनी GST बदलांचे स्वागत करतानाच आगामी निवडणुकांसाठी पक्षाची तयारी पूर्ण झाल्याचे स्पष्ट केले आहे।
त्यांचा दावा आहे की यंदाही अमरावती महानगरपालिकेत भाजपाला मोठा विजय मिळेल. यावर इतर पक्षांची काय प्रतिक्रिया असेल हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. येत्या 22 सप्टेंबरपासून केंद्र सरकारने जीएसटीमध्ये मोठे बदल होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना थेट फायदा होईल, अशी प्रतिक्रिया भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांनी दिली आहे. त्यांच्या मते यामुळे केवळ वस्तूच नाही तर अनेक सेवाही स्वस्त होतील. येणाऱ्या 22 तारखेपासून 22 सप्टेंबरपासून GSTचे धोरण जे आहे बदलत आहे ते नागरिकांच्या हिताचे आहे. शेतकरी, नागरिक आणि व्यापारी, उद्योजक यांना कसा फायदा होईल? आपल्या लाडक्या केंद्रीय अर्थमंत्री सीतारामनजींनी मोठ्या प्रमाणात GSTच्या याच्यात कमी केलेली आहे आणि एक प्रकारे अमेरिकेला दाखवून दिलं की आम्ही GSTचे दर कमी करूनही आमची अर्थव्यवस्था किती मजबूत आहे आणि खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या जनतेसाठी आमची अर्थव्यवस्था निर्माण केलेली आहे. आज जरी जगातली 4थ्या नंबरची अर्थव्यवस्था आहे, भविष्यात लवकरच याच वर्षात भारताची अर्थव्यवस्था जगातली 3ऱ्या नंबरची अर्थव्यवस्था होणार आहे. जगातल्या 1 नंबरची अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेसोबत आमची लढाई आहे. अमेरिकेने भारतावर टॅरिफ लागू केलं पण भारताची अर्थव्यवस्था डगमगली नाही. उरस्त संबंध जगभरातून सर्व देश भारताच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले आणि लवकरच अमेरिकेने लागू केलेली 50% टॅरिफ ही मागे घ्यावी लागेल, नाही तर अमेरिकेची अर्थव्यवस्था डगमगून जाईल. हा एक प्रकारचा या अर्थव्यवस्थेच्या GST कमी करून भारताने संकेत देऊन टाकलेला आहे. आणि सर्वसामान्य जनतेसाठी की मोदीजींना वाटतं की सर्वसामान्य माणसाकडे पण गाड्या आल्या पाहिजे, सर्वसामान्य माणसाला श्रीमंत लोकांसारखं जीवन जगता आलं पाहिजे. आता खऱ्या अर्थानं ज्या 1200 CCच्या गाड्या आहेत त्या 1200 CS त्या 28वरून तो GST 18वर आलेला आहे. खाण्याच्या पदार्थाचे GST 18%वरून 5%वर आलेले आहे आणि अन्नद्रव्य बाकीच्या याचे 0 केलेले आहे. आणि मला एकच ताकदीनं सांगायचं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात GSTचे दर कमी करणारा भारत हा एक तगड्या अर्थव्यवस्थेचा देश म्हणून जगात पुढे येतो आहे. रविराज देशमुख यांच्या या प्रतिक्रियेवरून स्पष्ट होते की केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय सामान्य माणसाला समोर ठेवून घेण्यात आला आहे. छोट्या वाहनांपासून ते विमानासारख्या महत्त्वाच्या सेवांपर्यंत GSTमध्ये कपात झाल्यामुळे सर्वसामान्यांची बचत होणार आहे. या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल अशी अपेक्षा आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तपोवन फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930070667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. अमरावतीचे माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांनी शहरातील रेल्वे पुलाच्या अचानक बंद होण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोणत्याही तांत्रिक अधिकाऱ्याने पूल बंद करण्याचे कारण आणि तो पुन्हा कधी सुरू होईल याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही असे त्यांचे म्हणणे आहे. या विषयावर आणखी काय म्हटले आहेत पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. पोलीस विभागाने DRM भुसावळ हे पत्र लिहिलं आहे की तुम्ही त्या पुलाखालची रेल्वे फ्लायओव्हरच्या खालची जी वाहतूक आहे ती मालगाडीची सोय ती बंद करावी. त्यांचा मला असं वाटते त्यांचं त्याच्या मागचं जे हे असेल की काही अपघात घडू नये किंवा पूल कमजोर असल्यामुळे तो मालगाडीवर किंवा पॅसेंजर गाडीवर येऊन काही जीवितहानी होऊन असं असू शकतं. पण मला एक समजत नाही की त्या मालगाडीच्या आवागमनामुळे किंवा जाण्या येण्यामुळे त्या वरचा पुलाचा भाग हा पडू शकतो. हे गोष्ट टेक्निकल माणसांनी सांगितली पाहिजे. ज्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट केलं जे काय त्या लोकांनी सांगितलं पाहिजे की त्याच्या हादऱ्यामुळे ते पडू शकते म्हणून. पोलीस विभागाने कसं सांगितलं? पोलीस विभागाला एवढं ज्ञान कुठून प्राप्त झालं? असं आहे, नॉर्मल कोर्समध्ये पोलीस विभागाने जे स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्या किंवा रेल्वेच्या ज्या इंजिनिअरिंग सेक्शन आहे त्याला हे लिहिलं पाहिजे की बा असं असं झाल्याने तो पूल पडू शकतो का.
आणि पडू शकत असेल तर बंद करावा असं लिहिलं पाहिजे. यांनी आदेश दिले त्यांना की बा तो फोन बघा ते पडू शकते. असं आहे, कोणतीही गोष्ट बंद करायला बुद्धिमत्ता लागत नाही, अक्कल लागत नाही. कोणती गोष्ट चालू करायला बुद्धिमत्ता लागतात, कारण त्याला प्लॅनिंग करावं लागते, उपाययोजना करावं लागतात, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, त्याची तयारी करावी लागते, ऑल्टरनेटिव्ह अरेंजमेंट करावी लागते. काय झालं आजकाल या अधिकाऱ्यांमध्ये, बंद करो, हे बंद करो, वो बंद करो. बंद केलं म्हणजे समजा ना, बंद करायला 5 मिनिटात बंद होते हो, पण एखादी गोष्ट सुरू करायला किती परिश्रम घ्यावे लागतात, किती प्लॅनिंग करावे लागतं हे त्यांच्या डोक्यात येत नाही. त्याच्यामुळे जे सोपं आहे ते करतात की हे बंद करून टाका. तो कोणता रोड आता सगळ्या लोकांनी त्यांना सांगितलं की त्या रेल्वे आपला जो नवीन पूल आहे इरविन चौक ते राजापेठ, त्याच्यामध्ये त्या इरविनच्या पहिलेचं जी बंद केलेलं ते काढा. त्यांनी सांगितलं ते RTOनी सांगितलं ते बंद करा. अरे हो, RTOनी सांगितलं, पण आता या प्राप्त परिस्थितीमध्ये ते आपण उघडू शकतो का? तू उघडू शकत असल्यामध्ये तिथे त्यांना पोलिसांची बंदोबस्त करावा लागेल, तिथे सिग्नल लावावा लागतील. एवढं मोठं काम केल्यापेक्षा बंद करून टाका. बंद केलं म्हणजे मग काही करायची गरजच नाही. असं आहे, या प्रशासनाला जाब विचारणारा कोणी नाही. त्याच्यामुळे हम करे सो कायदा, लोकांना कितीही त्रास हो. आता तुम्ही मला सांगा, उद्याहून ती रेल्वे बंद झाली तर ती बंडेराहून सुरू होईल, आणि एकवा ती बंडेराहून सुरू झाली की पुन्हा अमरावती 5 वर्ष, आणि एकवा ती बंडेराहून सुरू झाली की अमरावतीला हा जो मोठा अमरावतीहून जी सुरू होण्याची जी आहे ते परमनंट बंद व्हायची पण शक्यता आहे. तुम्हाला माहीत आहे की ही विदर्भ अमरावती एक्सप्रेस आता फक्त दादरपर्यंत जाते, कारण की तेव्हा त्यांना पहिले ती विटीपर्यंत जायची. नंतर सांगण्यात आलं की विटीचा प्लॅटफॉर्म मोठा करणं सुरू आहे, तो मोठा झाला, तो त्याची लांबी वाढवल्यावर ती अमरावती एक्सप्रेस विटीपर्यंत जाईल. आता या गोष्टीला 4 वर्ष झाले, तो प्लॅटफॉर्मची लांबी वाढली, पण ती अमरावती एक्सप्रेस दादरला थांब. म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या गरजेसाठी आपण काय केलं पाहिजे याची जनप्रतिनिधीला काही शुद्ध नाही. त्यांच्या प्राथमिकता अलग आहे. इथून जायचं, मुंबईहून नागपूरहून विमानाने उडून जायचं. आता मला सांगा, ही अमरावती एक्सप्रेस आपली जीवनवाहिनी आहे. हजारो लोक त्या ती समजा अमरावतीहून बंद झाली तर किती लोकांच्या अडचणीचं काय, तर त्याच्यावर उपाययोजना करण्यापेक्षा बंद करून टाका. मला तर त्या अधिकाऱ्याला विचारावं वाटते की तुला कोणी अधिकार दिला तो बंद सांगायचा, बंद करायचा? ते स्ट्रक्चरल इंजिनियर किंवा ते इंजिनियर्स ठरवतील की गाडीने जाणं हे धोकादायक आहे की नाही. मला कोणी सांगितलं हे की ते बंद करा म्हणून? अजब लोक आहेत हे. मला असं वाटतं की याच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे. असं वाटत नाही का कुठेतरी शासनाच्या अधिकाऱ्यांचा, लोकप्रतिनिधींचा इथे कुठेतरी तालमेल नाही दिसत आहे? कुठेतरी DPDCमध्ये हा विषय मोठा, म्हणजे पालकमंत्र्यांनी हा पूल कसा चालू करता येईल, काय पर्यायी व्यवस्था करता येईल? नाही, मी ते एका अधिकाऱ्याचं विरोध की ती पर्यायी व्यवस्था आम्ही त्याचं प्लॅनिंग करून द्यालो. अरे शहाण्या माणसा, पहिले प्लॅनिंग करून मग बंद करायचा ना. आता तुम्ही प्लॅनिंग करून द्यायली. आणि मला असं समजलं की DPDCमध्ये खरं तर एक्सक्लुझिव्हली अर्धा पाऊण तास याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे होती की दुसरे काय उपाययोजना आहे, काय आहे. रेल्वेच्या इंजिनियरला बोलवलं पाहिजे होतं, काहीच नाही. अगचा ओझरता त्याचा उल्लेख झालेला मी ऐकला. ज्यांचा लोकांना काय की आमचे कामं कसे होतील, आमचा रस्ता कसा होईल, कारण की त्याच्यामधून त्यांची मिळकत आहे, ते विकत आहे. याच्यामध्ये रेल्वे पुलासाठी काय ते भांडणार आहे. ते सगळं आंधळा दळतं आणि कुत्रं पीठ खातं तसं ते सुरू आहे. कुणाचा पायपूस कुणाच्या पायात नाही. आज काय अवस्था आहे अमरावती शहराची तुम्ही पहा. पूर्ण अमरावती शहरात राजकमल चौकापासून जयस्तंभ चौकापासून सगळे ते पारधी लोक रस्त्यावर उरले, तिथेच ते खातात पितात, काही कोणाचं लक्ष नाही. शेकडो जे हे आहेत व्यापारी आहेत ते तंग येऊन गेलेले आहेत. घाण झालेली आहे अमरावती. काही नाही. या जनप्रतिनिधीच्या का प्राथमिकता मला तर काही समजत नाही. काय म्हणणार की इथे विशेष म्हणजे सुपर हॉस्पिटल जे आलं 220 बेडचं हॉस्पिटल, आज 60-70 पेक्षा जास्त तिथं मानधनवर हे होते. फेज 2 टोटली बंद झालेलं आहे. ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल माझ्याच काळात सुरू झालं होतं. 2008मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, अजितदादा पवार आणि विमलताई मुंदडा ज्या आरोग्यमंत्री त्यांनी सुरू केलं होतं. आणि मोस्ट सक्सेसफुल मॉडेल, महाराष्ट्रातलं मोस्ट सक्सेसफुल मॉडेल म्हणून ते त्याची गणनी झाली होती. हजारो गोरगरीब शेतकरी, मजूर, आदिवासी, दलित या लोकांना की जे
फार महागाचे उपचार जे घेऊ शकत नाही किंवा अफोर्ड करू शकत नाही त्यांच्यासाठी हे वरदान झालं होतं. आज 11 महिन्यापासून 12 महिन्यापासून त्या डॉक्टरांना त्यांचा मेहनताना मिळालेला नाही. 2008 साली जो त्यांना मेहनताना मिळायचा तो अजून सुरू आहे 2025मध्ये. म्हणजे 5वं वेतन आयोग झालं, 6वं वेतन आयोग झालं, 7वं वेतन आयोग झालं. अधिकाऱ्यांचं हे जे अधिकारी आहेत ना त्यांचं 7वं वेतन झालं, आता 8वं लागून राहिलं. पण त्या डॉक्टर्स लोकांचं 2008 साली मेहनताना होता तो आधीच तसाच होता आणि तोही 11 महिन्यापासून दिला नाही. तरी या प्रतिनिधी त्याच्याकडे पाहण्याची गांभीर्याने पाहण्याची दानत नाही, कारण त्यांना काही घेणं देणंच नाही. डॉक्टर सुनील देशमुख यांच्या प्रतिक्रियेवर अनेक प्रश्न निर्माण करतात. रेल्वे पुलाच्या बंदमुळे शहरात निर्माण झालेली वाहतूक कोंडी, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील बंद झालेली रुग्णसेवा आणि महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेतील कथित खोड अशा अनेक समस्यांवर त्यांनी प्रश्नांवर आणि लोकप्रतिनिधींवर निशाणा साधला आहे. आता यावर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी काय पावले उचलतात हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. अमरावती शहरातील हमालपूरचा राजा बालवीर गणेशोत्सव मंडळात उत्साहाचे वातावरण आहे. यंदा मंडळाने एक खास कार्यक्रम आयोजित केला आहे. यामध्ये अमरावतीच्या लोकप्रिय आमदार सुलभाताई खोडके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते यश खोडके यांच्या हस्ते भव्य महाआरती करण्यात आली. अमरावती शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या आमदार सुलभाताईंना महाआरतीसाठी आमंत्रित करणे ही मंडळाची पहिली पसंती होती. यावेळी हमालपुरात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुलभाताई आणि यश खोडके यांचा भव्य सत्कार केला. मंडळाने आता 8 तारखेला भव्य महाप्रसादाचे आयोजन केले आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. गुलशन टॉवर गणेशोत्सव मंडळ आता यावर्षी 9वं वर्ष आहे. मागील 9 वर्षापासून गुलशन टॉवर एक अमरावतीतलं मोठं व्यावसायिक संकुल आहे. जवळपास 300 दुकानं या संकुलमध्ये आहेत. मागील 9 वर्षापासून इथे गणपती देवताची स्थापना होत आहे आणि आमचं म्हणजे सगळे व्यापारी आणि इथले व्यावसायिक आणि सगळे शॉप ओनर्सद्वारा दरवर्षी इथे मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात येते. इथे काल ब्लड डोनेशन कॅम्प पण घेण्यात आला. म्हणजे सोशल ॲक्टिव्हिटीज पण खूप साऱ्या इथे होतात. काल दरवर्षी जवळपास 60+ बॉटल आम्ही रक्त संकलित करून पंजाबराव देशमुखच्या रक्तपेढीला देतो. काल इथे 66 बॉटलचं रक्तदान शिबिर झालं आहे आणि इथे म्हणजे सगळ्यांनी स्वप्रेरणेने सगळ्यांनी इथे उपस्थिती दर्शवलेली आहे. काल संध्याकाळी महाप्रसाद आणि महाआरतीचं आयोजन झालं होतं. त्यात अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा मॅडम यांनी उपस्थिती दर्शवली होती. आणि आमच्या या मार्केटचं एक वैशिष्ट्य आहे. आमच्या मार्केटमध्ये म्हणजे हे मार्केट जे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे. इथे मोठ्या प्रमाणे हिंदू बांधव मुस्लिम बांधव असून कालच्या त्या कॅम्पमध्ये तुम्हाला सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे की 18 मुस्लिम बांधवांनी पण रक्तदान केलेलं आहे. अमरावती शहरातील गणेशोत्सवाचा उत्साह अजूनही कायम आहे. याच निमित्ताने आमदार रवी राणा यांच्या गंगा सावित्री निवासस्थानी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गणेश विसर्जनाच्या दिवशीही हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. या प्रसंगी अमरावतीचे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी आमदार रवी राणा यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यांच्यासोबत पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ हे देखील होते. माजी खासदार नवनीत राणा यांनी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पोलीस अधिकाऱ्यांच्या या भेटीमुळे गणेशोत्सवादरम्यान शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय दिसून आला. राज्यात सध्या गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. काही भक्त 1.5, 2.5, 5, 7 किंवा 10 दिवसांसाठी गणपतीची प्रतिष्ठापना करतात आणि त्यानंतर विसर्जन करतात. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे नदीत विसर्जन करताना अनेक दुर्घटना घडल्या आहेत आणि अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासन विसर्जन स्थळी पोलीस किंवा कर्मचारी तैनात करते. पण दर्यापूर तालुक्यातील खल्लार गावात मात्र एक वेगळाच प्रकार दिसून आला.
येथील काही भाविकांनी आपल्या घरी 2.5 दिवसांच्या गणपतीची स्थापना केली होती. ते विसर्जनासाठी चंद्रभागा नदीच्या पात्रावरील पूल ओलांडून नदीकाठी पोहोचले. पण धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी प्रशासनाचा एकही कर्मचारी बंदोबस्तासाठी किंवा मदतीसाठी उपस्थित नव्हता. एकीकडे या नदीवरील पुलाला दोन्ही बाजूने कठडे नाहीत, ज्यामुळे पाय घसरून नदीत पडण्याचा आणि वाहून जाण्याचा मोठा धोका आहे. तर दुसरीकडे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत असताना विसर्जनाच्या मिरवणुकीत लहान मुले आणि वृद्ध नागरिकही सहभागी झाले होते. प्रशासनाच्या या घोड चुकीमुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. 6 सप्टेंबर अनंत चतुर्दशीच्या दिवसापासून सुरू झालेले हे विसर्जन पुढील 4 दिवसांमध्ये विसर्जन होणार असल्याने प्रशासनाने तातडीने योग्य तो बंदोबस्त आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. मी प्रशासनाला, शासनाला हे सांगू इच्छितो की त्यांनी याची त्वरित दखल घ्यावी की जेणेकरून हा प्रसंग ओढू नये. आणि हा गणपती हा पिरियड दरवर्षीच असतो आणि असा प्रसंग भविष्यात येऊ नये त्याच्यासाठीच मी आज प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी या माझ्या सर्व याची दखल घ्यावी. अमरावती ग्रामीण भागात पोलिसांच्या कारवाईनंतरही वर्ली मटका आणि जुगाराचा धंदा पुन्हा जोमात सुरू झाल्याने खळबळ उडाली आहे. दर्यापूर सर्कल, चंडिकापूर आणि खारतडे गावातील जुगारांचे अड्डे पुन्हा सक्रिय झाले असून पोलिसांच्या कारवाईनंतरही गुन्हेगारांचे हौसले बुलंद असल्याचे दिसून येत आहे. यावर अधिक माहिती पाहूया. अमरावती ग्रामीण भागातील सिटी न्यूजवर जुगाराच्या अड्ड्यावर खुलेआम जुगार सुरू असल्याची बातमी प्रसारित झाल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी असदपूर येथे तातडीने कारवाई करत जुगाराचा अड्डा बंद केला होता. परंतु या कारवाईनंतरही वर्ली मटका आणि जुगाराचा धंदा पुन्हा जोरात सुरू झाल्याचे दिसून येत आहे. दर्यापूर सर्कल, चंडिकापूर, खारतडे गाव येथे हा धंदा सुरू आहे. पथरोड येथे सर्वात मोठा जुगाराचा अड्डा दुबेजी चालवत आहेत, ज्यांचे वर्ली किंग, तिडकी सोबत थेट लिंक आहेत. पथरोडमध्ये हॉटेल्स आणि झोपडपट्टी भागात रोज लाखोंची उलाढाल होते. इथं केवळ अमरावतीच नाही तर अचलपूर, मेळघाट आणि मध्य प्रदेशांमधूनही लोक जुगार खेळायला येतात. चंडिकापूर आणि खारतडे गावात जिथे पोलिसांची कारवाई झाली होती तिथे जुगार बंद झाला नाही, फक्त पद्धत बदलली आहे. आता चिठ्ठ्यांच्या माध्यमातून जुगाराचा धंदा सुरू आहे. दर्यापूर शहरातही तिकडम लावून वर्ली मटका सुरू असल्याचे दिसते. वसीम, हानीवाले आणि चौर पगार यांचा जुगाराच्या धंद्यावर दबदबा असून त्यांचे हौसले बुलंद आहेत. आता ग्रामीण पोलीस यावर काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. पोलिसांच्या कारवाईनंतर ही परिस्थिती बदललेली नाही, जुगार माफियांची हिंमत वाढलेली आहे. आता ग्रामीण पोलीस यावर काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. धामणगाव रेल्वे तालुक्यातील वाघोली गावावर शोककळा पसरली आहे. गणपती विसर्जनासाठी गेलेल्या एका 22 वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. गणपती विसर्जन शांततेत आणि काळजीपूर्वक करावे असे आवाहन प्रशासन नेहमी करत असते. मात्र काही तरुण उत्साहाच्या भरात आपल्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उतरतात. असाच प्रकार वाघोली गावातील करण चव्हाण या तरुणासोबत घडला. तो विसर्जनासाठी गेला असता त्याला आंघोळीचा मोह आवरला नाही. वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील धनोडी गावाजवळील नदीपात्रात तो आंघोळ करण्यासाठी उतरला, परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला. शोध घेतल्यानंतर काही वेळातच त्याचा मृतदेह सापडला. करणच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे. या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात दुःखाचे वातावरण पसरले आहे. तरुणांनी अशा प्रकारे निष्काळजीपणे वागून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या दुःखाला कारणीभूत होऊ नये याचे भान ठेवणे गरजेचे आहे. धारणी तालुक्यातील ग्रामपंचायतीचा कारभार नेहमीच चर्चेत राहिला आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वांना माहीत आहे की मेळघाटातील तत्कालीन सचिवांनी मोठा भ्रष्टाचार करून इथून पळ काढला. मात्र त्यांनी पेरलेल्या गैरप्रकाराचे परिणाम आता समोर येत आहे. धारणी तालुक्यातील खारिया टेंब्रू ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या सोनाबर्डी गावात 2020-21 या वर्षात
स्वच्छ भारत अभियान मिशन अंतर्गत सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे. शौचालयाचे स्ट्रक्चर उभे आहे, पण त्यात ना सीट बसविले आहेत ना दरवाजे. महत्त्वाचे म्हणजे काम अपूर्ण असूनही त्याचे बिल काढले गेले आहे. शौचालयाच्या या गैरकारभाराव्यतिरिक्त पैसा, निधीचा गैरव्यवहार, घनकचरा व्यवस्थापन आणि लाखो रुपये खर्च करूनही पाणी पुरवठा योजनांचा अभाव अशा अनेक समस्या मेळघाटातील ग्रामपंचायतीमध्ये दिसून येत आहे. पाणी पुरवठा योजनांवर मोठा खर्च करूनही अजूनही पाण्याचे टँकर मागावे लागत आहे. या गंभीर गैरव्यवहाराची स्थानिक गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तातडीने चौकशी करण्याची गरज आहे. तरच सत्य समोर येईल आणि दोषींवर कारवाई होईल. यवतमाळ जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या मारवाडी फाट्याजवळ एक भीषण अपघात घडला. अनसिंग कडून पुसदकडे येणाऱ्या एका ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या काही नागरिकांना आणि एका दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की त्यात 70 वर्षीय श्रीराम राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. ते मारवाडी खुर्द येथील रहिवासी होते. या अपघातात आणखी 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी पुसद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान मृतकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पुसद येथे पाठवण्यात आला आहे. ट्रक चालकाने निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने गाडी चालवल्यामुळे हा अपघात घडला असे सांगितले जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. अवैध दारूचा साठा करणाऱ्या एका व्यक्तीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी एका घरात छापा टाकला. यावेळी घरातून देशी दारू, इंग्रजी दारू आणि मोहाची दारू असा मोठा साठा जप्त करण्यात आला. या कार्यवाहीत एकूण 1,32,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात दारूच्या बाटल्यांसोबतच एक पलंग, एअर कूलर आणि एक दुचाकी देखील आहे. पोलिसांनी ई साक्ष ॲपमध्ये ही संपूर्ण कार्यवाही रेकॉर्ड केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीने ईद ए मिलादुन्नबी आणि गणेशोत्सव या सणांच्या निमित्ताने दारूबंदी असल्यामुळे दारूचा मोठा साठा जमा केला होता. या साठवणुकीचा उद्देश तो अवैध विक्री करणे हा होता. हा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यापूर्वीही त्याच्यावर 5 पावली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कलम 65E अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही दाखवते की पोलीस सणांदरम्यान अवैध दारू विक्री रोखण्यासाठी किती सतर्क आहेत. 6 तारीख मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडून राईड आहे या सण गणपती उत्सवानिमित्त आणि 5 तारखेला ईद ए मिलादुन्नबी या कार्यक्रमानिमित्त त्यांची मागणीनुसार मुस्लिम बांधवाचे की दारू बंद असायला पाहिजे. त्या नियमानुसार मान्य कलेक्टर साहेबांनी ज्या ज्या रूटमध्ये ते जाणार आहे रॅली त्या अनुषंगाने त्यांच्या आदेश तसेच मान्य पोलीस आयुक्त साहेब यांच्या आदेशानुसार यशस्वींचा जो पॉवर वापरावा 142 महाराष्ट्र दारूबंदी कायद्याने आम्ही बंद ठेवण्याबाबत 11 वाजता ते 18 वाजेपर्यंत बंद ठेवण्याबाबत सर्व आस्थापनाला जे दारू विदेशी स्वदेशी आणि तसेच इतर बार अँड रेस्टॉरंट बंद करण्याबाबत आम्ही आदेश दिले होते. आणि त्या पद्धतीने वरिष्ठांच्या मार्गदर्शन आमचं पेट्रोलिंग सुरू असताना इलिगल दारू कुठेही विक्री होऊ नये, कोणी पिऊ नये या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त साहेब श्री रवींद्र सिंगल साहेब यांचे जे ऑपरेशन थंडर अंतर्गत एक मोहीमच समजून आम्ही पेट्रोलिंग करत असताना हे माहिती मिळाली की आदर्शनगर येथील रूपसिंग टाक हा अवैधरित्या दारू साठा ठेवलेले आहे. त्याच्यानुसार PSI माझगावकर, भोगे आणि इम्रान यांची पार्टी जाऊन त्या ठिकाणी गेले असता काही लोकांचा जमाव झाला होता. ते जमाव नेमकं कशासाठी झाला होता याचं माहिती घेतली असता नक्कीच त्याच्या घरी दारू असेल. त्याच्यामुळे हे लोक जमा झाले की जेणेकरून पोलीस वापस गेले पाहिजे. परंतु मला माहिती दिली PSI माझगावकरने. आम्ही त्या ठिकाणी महिला अंमलदारासह स्पॉटवर पोचलो. त्या ठिकाणी 2 पंचासह त्या दार ढकलून जे प्रवेश केला असता आणि एका माणसाला ताब्यात घेतलं त्या मालकाला तो रूपसिंग टाकच होता. त्याच्या रूममध्ये प्रवेश करून बघितले असता बॉक्स बेड पलंगात बरेच पोत्यामध्ये दारू ठेवलेले होते.
जवळपास 550 नग देशी दारू आणि 20 लिटर मोहदारू आणि 40 नग विदेशी दारू असे टोटल आणि मिळून जो माल मिळून आला ते सीज केली. तसेच सोबत जे गुन्ह्यातला जो माल आहे ते याच्यात हे केलेले आहे, लपवून ठेवलेलं आहे. पलंगाचा वापर केला. आम्ही पलंग पण जप्त केली, कूलर पण जप्त केली आणि ज्या मोटरसायकलने त्यांनी अवैधरित्या वेगवेगळ्या ठिकाणून दारू जमा करून ठेवला होता ते वापरलेलं वाहन पण जप्त केले. अशा पद्धतीचे 1,32,200 रुपयाचा माल त्या ठिकाणी जप्त करण्यात आला आणि आरोपीला गुन्हा सूचनापत्र दिले, परंतु आम्हाला दिलेले अधिकार परत गुन्हा करू नये म्हणून आम्ही BNSS कायद्यानुसार त्या आरोपीला अटक करण्यात आले. त्याच्यावर कडक प्रतिबंधक कारवाई करून माननीय DCP साहेब यांच्याकडे हजर करण्याची तजवीज ठेवली. 1,32,200 रुपयाचा टोटल मुद्देमाल आहे. अकोल्यातील 132 वर्षांची परंपरा असलेला 12 भाईचा गणपती विसर्जन सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात साजरा झाला. हा सोहळा केवळ गणेश विसर्जन नसून अकोलाकरांच्या एकीचे आणि श्रद्धेचे प्रतीक बनला. या ऐतिहासिक सोहळ्याचा महाअंतिम क्षणी हजारो भाविकांनी हजेरी लावली. यावेळी पालकमंत्री आकाश फुंडकर, आमदार साजिद खान पठाण, रणधीर सावरकर आणि अमोल मिटकरी यांच्यासह पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनीही आरती केली. या क्षणातून शहराला शांतता आणि प्रगतीचा संदेश देण्यात आला. अकोल्यात एकूण 55 गणेश मंडळांचे विसर्जन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. आकर्षक सजावट, ढोल ताशांचा गजर आणि भक्तिगीतांनी संपूर्ण शहर दुमदुमले होते. प्रमुख मार्गांवर रोषणाई करण्यात आली होती, ज्यामुळे वातावरण आणखीनच भक्तिमय झाले. 12 भाईचा गणपती अकोल्याच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. 132 वर्षांची ही अखंड परंपरा अकोलाकरांसाठी एकतेचा आणि सलोख्याचा सोहळा म्हणून कायम लक्षात राहील. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील एका शाळेत गणेश विसर्जन सोहळा आणि शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. 4थी ते 6वीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लेझिम डान्सने सर्वांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शाळेच्या मुख्याध्यापिका आणि संचालकांनी पर्यावरणपूरक शाडूच्या गणेश मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांसाठी बालभोजनाचा आनंददायी उपक्रम राबविण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशासाठी शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या विसर्जन सोहळ्यामुळे शाळेचे वातावरण भक्ती, आनंद आणि उत्साहाने भरले होते. याच शाळेत शिक्षक दिनही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या संचालकांनी विद्यार्थ्यांसमोर शिक्षक दिनाचे महत्त्व अधोरेखित केले आणि समाजातील शिक्षकाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. अशा प्रकारे एकाच दिवशी 2 महत्त्वपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले. अर्धापूर शहरात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले. या मिरवणुकीत अर्धापूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, नगरसेवक आणि इतर आजीमाजी पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अर्धापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलाय. मिरवणुकीत सुमारे 70 ते 80 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले. अर्धापूर पोलीस उपअधीक्षक डॅनियल बेन आणि पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश भोसले यांनी हा बंदोबस्त सांभाळला आहे.
यंदाच्या वर्षीची ही मिरवणूक डीजे मुक्त ठेवण्यात आली आहे, यामुळे पारंपरिक पद्धतीचा गणेशोत्सव शांततेत साजरा होत आहे. जाता आता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. बीटीपी ग्रुप अमरावती की ओर से गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबेल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घरबसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 07, अकोला RRC सेटअप बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण स्वतः आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तर या सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडीसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज, हमेशा सच के साथ. अस्वीकरण. सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही.